Hello. Today we'll discuss about part 2 about the CRP. लास्ट पार्टमध्ये आपण पाहिलं की CRP का वाढते, CRP कुठे रिलीज होते. सी रिॲक्टिव्ह प्रोटीन हे लिव्हरमधून रिलीज होतं आणि आपल्या ब्लडमध्ये त्याची काउंट वाढल्याच्यानंतर आपल्याला CRP पॉझिटिव्ह येते. नॉर्मल रेंज ही CRPची 10 असते. मोस्टली 10पेक्षा कमी असेल तर आपण CRP निगेटिव्ह म्हणतो, 10पेक्षा जास्त असेल तर CRP आपण हाय म्हणतो. जेव्हा बॉडीमध्ये इन्फ्लामेशन वाढतं तेव्हा CRP वाढली जाते. तर इन्फ्लामेशन कोणत्या गोष्टी वाढतं, तर इन्फ्लामेशन इन्फेक्शनमुळे वाढतं, सिस्टमिक इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्स सिंड्रोममुळे वाढतं, काही सर्जरीमध्ये वाढलं जातं, हार्ट अटॅकमध्ये वाढलं जातं. या सर्व गोष्टींमध्ये CRP वाढते. तर ॲक्च्युली पाठीमागे आपण डिस्कस केलं होतं की डेंग्यूमध्ये CRP कधी करायला पाहिजे. तर युजली डेंग्यूमध्ये फर्स्ट 5 डेजमध्ये CRP करणं उचित नाही आहे, परंतु आफ्टर 5th डे ऑफ इन्फेक्शन ऑफ द डेंग्यू तुम्ही या दिवशी CRP निश्चित करायला पाहिजे. तेव्हा जर CRP जास्त वाढले असेल तर तुमच्या लक्षात येईल की डेंग्यूमध्ये इन्फ्लामेशन वाढत चाललेलं आहे बॉडीमध्ये. आपण त्याला पॉलिसिरोसायटिस म्हणतो. अशा कंडिशन्समध्ये तुमच्या शरीरामध्ये जिबॉल एडिमा, असायटिस, प्लुरल इफ्युजन दिसायला सुरुवात होते आणि CRP जर हाय असेल तर इट इज इंडिकेट द पेशंट्स मे लँड इन टू द डेंग्यू लाईक कॉम्प्लिकेशन्स. तर अशा कंडिशन्समध्ये CRP कंट्रोल करण्यासाठी आपण अशा वेळेस स्टिरॉइडचा उपयोग करू शकतो. तर स्टिरॉइड किती वापरायचं, तर डेंग्यूमध्ये मोस्टली स्टिरॉइड वापरताना खूप काळजी घ्यावी लागते. जेव्हा पॉलिसिरोसायटिस असेल तेव्हाच त्या ठिकाणी तुम्ही स्टिरॉइड वापरा. लो प्लेटलेट काउंटसाठी स्टिरॉइडचा वापर करू नका. आणि पॉलिसिरोसायटिसमध्ये इन्फ्लामेशन कमी करण्यासाठी स्टिरॉइडचा आपण त्या ठिकाणी यूज करत असताना 4 to 6 mg स्टिरॉइड किंवा 4 to 6 mg डेक्झा एवढं वापरा. स्टिरॉइड पण देत असताना सकाळी 8 वाजता आणि संध्याकाळी 4 वाजता एवढ्या डोसमध्ये स्टिरॉइड देत चला. थँक्यू व्हेरी मच. भेटूयात पुढच्या पार्टमध्ये.